उत्तर प्रदेशातील रामगढी नावाच्या शांतशीत गावात धर्मवीर यादव आणि सविता यांचा संसार सुखाने चालला होता. त्यांच्या लग्नाला तब्बल 21 वर्षांचा काळ उलटून गेला होता. धर्मवीर गावातला एक प्रतिष्ठित आणि मेहनती शेतकरी. वयाने 50शीत पोहोचलेला, केस पांढरे झालेले, पण डोळ्यात अजूनही एक स्वप्न चमकत होतं, आपला मुलगा अमित शहरात शिकून मोठा अधिकारी व्हावा. धर्मवीरच्या घरात त्याचे 2 पुतणेही राहत होते, राहुल आणि संदीप. राहुल वयाच्या विशीतला तरुण, दिसायला देखणा, बोलण्यात चपळ आणि नेहमी नवे स्वप्न डोळ्यात बाळगणारा. पण त्याच्या डोळ्यात गावाचा साधेपणा नव्हता, तर शहराची चमक होती. त्याला वाटत होतं की या छोट्याशा खेड्यात आयुष्य वाया जातंय. त्याच्या मनात नेहमी एक असुरक्षितता असायची, जी त्याला सतत काहीतरी मोठं करायला प्रवृत्त करत असे. वेळेच्या बहुतेक तास तो मोबाईलवर घालवत असे, सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असायचा. हळूहळू त्याला असं वाटू लागलं की त्याला खरंच समजून घेणारी व्यक्ती फक्त सविता वहिनीच आहे. संदीप मात्र राहुलच्या अगदी उलट स्वभावाचा होता. तो लाजाळू, शांत आणि भावनिक. लहानपणापासूनच त्याला धर्मवीर काकाबद्दल प्रचंड आदर वाटायचा. इतका की त्याला तो स्वतःच्या वडिलांप्रमाणेच मानायचा. अमित शहरात शिक्षणासाठी दूर गेल्यापासून घरात एक पोकळी निर्माण झाली होती. या पोकळीने धर्मवीरच्या एकटेपणाला अधिक खोलवर नेलं. कारण सविता आता त्याच्याशी फक्त कामापुरता संवाद साधायची. तो तिच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करी, बोलायचा प्रयत्न करी, पण ती मनाने त्याच्यापासून खूप दूर गेली होती. पती पत्नी असूनही ते परक्यांसारखे राहू लागले. गेल्या काही महिन्यांपासून सविताच्या हातात एक स्मार्टफोन आला होता. तिच्या मावस बहिणीने तिला भेट दिलेला. पण हा साधासुद्धा फोन नव्हता, तो तिच्या आयुष्यात एक वादळ घेऊन आला होता. सविता फोनमध्येच गुंग होऊ लागली. सुरुवातीला साधं व्हिडिओ बघणं होतं, पण हळूहळू तिला असभ्य व्हिडिओ, अशोभनीय क्लिप्सचं व्यसन जडलं. हे व्यसन इतकं वाढलं की ते तिच्या मानसिकतेचा एक भागच बनलं. या व्हिडिओमुळे तिच्या मनात एक विचित्र, अनावर वासना निर्माण झाली. आणि हाच प्रवाह तिला राहुलकडे खेचत नेऊ लागला. त्या क्षणापासून सविताच्या आयुष्यात आलेला स्मार्टफोन फक्त एक उपकरण राहिला नाही, तर एका नव्या आणि धोकादायक जगाचं दार ठरला. रात्री उशिरा, धर्मवीर गाढ झोपलेला असताना सविता मोबाईलवर असभ्य व्हिडिओ पाहू लागायची. या व्हिडिओमधील हिंसक आणि वासनेने भरलेले प्रसंग तिच्या मनावर खोलवर परिणाम करत होते. सुरुवातीला सविता आणि राहुल यांचं बोलणं फक्त घरकामाच्या निमित्ताने व्हायचं, पण हळूहळू त्यांच्यात रात्री मोबाईलवर चॅटिंग सुरू झालं. राहुलला सवितामध्ये एक वेगळीच मैत्रीण दिसू लागली, जी त्याच्या तरुणाईतील उत्सुकता, भावनिक चढ-उतार समजून घेणारी होती. सविता त्याच्याशी गुपचूप धर्मवीरबद्दल तक्रारी करायची. ती म्हणायची, तो माझ्याकडे लक्षच देत नाही, आमचं आयुष्य आता नीरस झालंय. राहुल तिच्या या गोष्टी ऐकून अधिकच जवळ येऊ लागला. रात्री धर्मवीर गाढ झोपलेला असताना ते दोघे मेसेजवर बोलायचे, कधी कधी घरातच हळू आवाजात कुजबूज करायचे. हे बोलणं हळूहळू केवळ बोलण्यापुरतं मर्यादित राहिलं नाही. एकदा रात्री जेवण संपल्यानंतर, घरामागच्या अंगणात ते दोघं उभे असताना, सविताने राहुलचा हात आपल्या हातात घेतला. त्या एका स्पर्शाने त्यांच्या मनात दडलेली वासना आणि आकर्षण आणखी पेटलं. याच क्षणानंतर त्यांच्या घरात चोरट्या भेटीगाठी सुरू झाल्या. घरात धर्मवीर नसताना, किंवा तो शेतात गेलेला असताना सविता आणि राहुल अधिकच जवळ येऊ लागले. राहुल तिची खोबऱ्याच्या थेबाने जिरवायचा. आता त्यांचं नातं नैतिकतेच्या पलीकडे गेलं होतं. त्यांनी अनेकदा घरात चोरीछुपे शरीरसंबंध ठेवले. सविता आपल्या मोबाईलमधले व्हिडिओ राहुलला दाखवत असे आणि त्याला आणखी भडकावून टाकत असे. त्यांच्या संबंधांचं स्वरूप फक्त शारीरिक नव्हतं, ते सविताच्या वासना आणि राहुलच्या उर्मिट तरुणपणामुळे अधिक गुंतागुंतीचे, कधी कधी क्रूरही बनले होते. दोघं मिळून जणू एक धोकादायक खेळ खेळत होते, असा खेळ, जिथे फक्त वासना आणि फसवणूक होती. पण या अनैतिक नात्याची चाहूल संदीपला लागली होती. त्याला जाणवत होतं की काहीतरी चुकतंय. पण धर्मवीरच्या भीतीने, आणि आपल्या घरातच ही गोष्ट घडते या विचाराने तो गप्प बसला. त्याच्या मनात मात्र प्रचंड द्वंद्व सुरू होतं, बोलावं का गप्प राहावं. दरम्यान, धर्मवीरलाही शंका यायला लागली. सविताचा मोबाईलवरील अतिरेकी वेळ आणि तिचं विचित्र वागणं त्याला त्रासदायक वाटू लागलं होतं. आणि एके रात्री, त्याला काहीतरी विचित्र ऐकू आलं. घराच्या कोपऱ्यातून त्याला सविता आणि राहुलच्या हसण्याचा आवाज आला. त्याच्या कानांना ते अत्यंत संशयास्पद वाटलं. तो हळूच खिडकीजवळ गेला, आणि त्याने पाहिलं, सविताचा हात राहुलच्या हातात होता. क्षणभर त्याचा काळजाचा ठोका चुकला.
स्वतःच्या डोळ्यांवर त्याचा विश्वास बसत नव्हता. पण सत्य त्याच्यासमोर जिवंत उभं होतं, कडू आणि निर्दयी. तो आत गेला, रागाने पेटलेला. पण थेट सविताला काही विचारलं नाही. त्याने मनाशी ठरवलं, मी आधी हे सत्य पूर्णपणे उघड करून काढेन. दुसऱ्या दिवशी धर्मवीर गावच्या बाजारातून थेट सीसीटीव्ही कॅमेरे घेऊन आला. त्याच्या डोळ्यांतील संशय आता कृतीत उतरला होता. सविता आणि राहुलसाठी ही जणू धोक्याची घंटा ठरली. त्यांना चांगलंच उमगलं होतं की जर हे कॅमेरे घरात बसवले गेले तर त्यांच्या अन्यतेक नात्याचं आणि सविताच्या मोबाईल व्यसनाचं गुपित कायमचं उघड होईल. आणि म्हणूनच त्यांनी एक भयानक निर्णय घेतला, धर्मवीरला कायमचं संपवायचं. त्या रात्री सविताने जेवणात गुपचूप झोपेच्या गोळ्या मिसळल्या. धर्मवीर गाढ झोपला, पण झोपण्यापूर्वी त्याने सविताकडे शेवटची नजर टाकली होती. त्याच्या डोळ्यांत एक अनामिक वेदना आणि संशय दाटून आला होता. जणू त्याला पुढे काय होणार आहे याची पुसटशी कल्पना होती. धर्मवीर गाढ झोपल्यावर सविताने राहुलला इशारा केला. तो लगेच घरात शिरला. पण त्यावेळी त्यांच्या घरात राहणारा दुसरा पुतण्या संदीपला काहीतरी अघटित घडणार असल्याची चाहूल लागली. त्याने भीतीने दरवाजा किलकिला करून पाहिलं आणि त्याच्या डोळ्यांसमोर थरकाप उडवणारा प्रसंग आला. सविता आणि राहुल हातात लाकडी दांडा घेऊन धर्मवीरच्या खोलीत शिरत होते. क्षणभर संदीपच्या डोळ्यासमोर काळोख पसरला. त्याला ओरडावंसं वाटलं, सर्वांना जागं करावंसं वाटलं, पण भीतीने त्याचे ओठ जड झाले. मनात विचार आला, मी काही बोललो तर हे लोक मलाही जिवंत ठेवणार नाहीत. तो थरथरत, घाबरून स्वतःच्या खोलीतच लपून बसला. त्या अंधाऱ्या रात्री राहुलने हातात लाकडी दांडा घट्ट पकडला. सविताचे हात थरथरत होते. तिने धर्मवीरचं तोंड दाबून धरलं, जेणेकरून त्याचा आवाज बाहेर जाऊ नये. क्षणाचाही विलंब न करता राहुलने धर्मवीरच्या डोक्यावर एकामागून एक जोरदार घाव घातले. काही सेकंदांतच धर्मवीरचा प्राण अंत झाला आणि रामगढी गावाच्या शांततेवर कायमचा काळा डाग उमटला. यानंतर सविताने पटकन योजना आखली. तिने हत्येचा बनाव रचला आणि स्वतःला बळी दाखवत पोलिसांना फोन केला. या प्रकरणाचा तपास इन्स्पेक्टर अजय पाटील यांच्याकडे आला. अजय अनुभवी अधिकारी होता. पहिल्या भेटीतच त्याला सविताच्या डोळ्यांतील भीती आणि तिच्या बोलण्यातली विसंगती जाणवली. पोस्टमार्टम रिपोर्ट आल्यानंतर संशय आणखी गडद झाला. धर्मवीरच्या शरीरात झोपेच्या गोळ्यांचे अंश आढळले. त्यामुळे अजयला खात्री वाटली की हा प्रकार सरळ हत्येचा आहे. त्याने त्वरित संदीप, सविता आणि राहुलचे मोबाईल जप्त केले. तपासणीत धक्कादायक गोष्ट उघड झाली. हत्येच्या रात्री फक्त काही तासांतच राहुल आणि सवितामध्ये तब्बल 40 वेळा संभाषण झालं होतं. सगळ्यात मोठा पुरावा मात्र अजून उरला होता. सविताच्या मोबाईलच्या फॉरेन्सिक तपासणीत पोलिसांना अनेक अश्लील व्हिडिओ सापडले आणि याच व्हिडिओंनी उघड केलं त्यांच्या अन्यतेक नात्याचं काळं सत्य, जे धर्मवीरच्या मृत्यूमागचं खरं कारण होतं. इन्स्पेक्टर अजय पाटील यांनी सविता आणि राहुलला स्वतंत्रपणे चौकशीसाठी बोलावलं. सुरुवातीला राहुल शांत होता, पण जेव्हा अजयने सविताच्या मोबाईलमधील पुराव्यांचा उल्लेख केला तेव्हा त्याला वाटलं की सविताने सगळं उघड केलं आहे. तो पूर्णपणे घाबरला आणि शेवटी घामाघूम होऊन त्याने संपूर्ण गुन्ह्याची कबुली दिली. त्याचवेळी अजयने संदीपलाही बोलावलं. संदीपने पाहिलेली ती भीषण रात्र आठवत थरथरत त्याने सत्य उघड केलं. त्याने स्पष्ट सांगितलं की त्याने स्वतःच्या डोळ्यांनी सविता आणि राहुलला धर्मवीरच्या खोलीत हातात दांडा घेऊन शिरताना पाहिलं होतं. या सर्व पुराव्यांनी एक भयंकर कट समोर आला. सविताच्या मोबाईलमधून सापडलेले व्हिडिओ, फोन कॉल्सची नोंद, राहुलची कबुली आणि संदीपचं साक्ष, या सर्वांनी सिद्ध झालं की सविताने आपल्या व्यसनाच्या आणि हव्यासाच्या आहारी जाऊन स्वतःच्या पतीचा खून आपल्या पुतण्याच्या साथीने केला होता. ही कथा फक्त एका खुनाची नाही. ही कथा आहे व्यसनाधीनता, अनैतिक संबंध आणि विश्वासघात यांच्या भयानक परिणामांची. धर्मवीरच्या मृत्यूने रामगढी गावाच्या शांततेला कायमची काळी किनार दिली. समाजात घडणाऱ्या अशा घटनांकडे आपण कधीही दुर्लक्ष करू नये. आपल्या जवळच्या व्यक्तींच्या मानसिक आणि भावनिक आरोग्याकडे वेळेवर लक्ष देणं अत्यंत महत्त्वाचं आहे. या घटनेबद्दल तुमचं मत आम्हाला नक्की सांगा. जर तुम्हाला अशा आणखी कथा ऐकायला आवडत असतील तर कृपया व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि आमच्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. काळजी घ्या. धन्यवाद.